नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. आता लावण्या वैतागत असते आणि म्हणते की कोणाला काही फिकीर पडलेली नाही आहे. नो वन बॉदर्स. कोणालाही काहीच वाटत नाही आहे. यार आपल्या स्वतःच्या लग्नाच्या हळदीमधून निघून गेलेला आहे, परंतु कोणीच त्याला काहीच बोलत नाही आहे. या सगळ्याचा मला खूप राग येतोय. चिडचिड होती आहे की कोणीच त्याला काही बोलत नाही आहे. तो कुठे आहे, काय आहे, कोणाला काही न सांगता तो निघून गेला आहे. आणि आय एम व्हेरी शुअर तो त्या मिडल क्लास ईश्वरी देसाईसाठीच निघून गेलेला असणार. काहीतरी नक्की झालेलं असणार. पण अजिबातच कोणी काही सांगायला तयार नाही. कोणाला काही फरक पडतोय की नाही असं म्हणून लावण्या वैतागत असते. त्यावेळेला मग आता लगेच वल्लरी म्हणते की हो बरोबर आहे, कुठे गेलाय तो काहीच कळत नाहीये. अर्णवने अशा प्रकारे निघून जायला नको हवं होतं. स्वतःच्या लग्नाची हळद असताना अशा प्रकारे निघून जाणं हे कितपत योग्य आहे, मलाही हे पटत नाहीये. आणि आई, तुम्हाला काही वाटत नाहीये का यावर? म्हणजे अर्णव गेलाय आणि तुम्ही इतक्या शांत कशा बसलेल्या आहात? काहीच कसं वाटत नाहीये कोणाला? लावण्या अशा प्रकारे वाट बघतीये, हे कितपत योग्य वाटतंय? तेव्हा मग लावण्याची चिडचिड होत असताना वल्लरी तिची बाजू घेत बोलत असते. त्यावर लावण्याला थांबतच ती म्हणते की हे बघ, मला कळतंय लावण्य तुझं दुःख, कारण हे सगळं अर्णवने करायला नको हवं होतं. मी तुम्हाला अगोदरपासूनच सांगत होते की ती मुलगी, ती ईश्वरी, ती बरोबर मुलगी नाही आहे. तिच्यामुळे घरात पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत होते, परंतु तुम्हाला कोणालाही माझं ऐकायचंच नव्हतं. हो ना? आता बघा काय झालंय ते. आई, अंजली, तुम्हाला पहिल्यापासूनच मी सांगत होते ती मुलगी बरोबर नाही आहे, पण तरीही तुम्ही तिच्याबद्दलच विचार करत राहिल्यात. आता काय आहे नक्की? सांगा मला, कोणी बोलणार आहे का? असं ती विचारते. त्यावेळेला आकाशही आता शांत बसत नाही. तो म्हणतो की डॅड, नक्की काय हे सगळं? कुठे गेलाय दादा? प्लीज तुम्ही मला सांगा. तुम्हाला जर काही माहीत असेल तर सांगा. तेव्हा तो म्हणतो की हे बघ आकाश, आता काही सांगण्यासारखं नाही आहे आणि मला आता तुला काही सांगताही येणार नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की डॅड, व्हॉट डू यू मीन बाय काही सांगता येणार नाही आहे? मला कसं कळणार आहे? दादा जर कोणत्या प्रॉब्लेममध्ये अडकला, मग मला त्याची मदत कशी करता येणार आहे, जर काही तुम्ही सांगितलं नाहीत तर? त्यावेळेला मग आता लगेचच तो म्हणतो की हे बघ, मला कळतंय आकाश, पण सध्या तरी मी काहीच सांगू शकत नाही. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की बाबा, हे तुम्ही बरोबर करत नाही आहात. डॅड, ॲटलिस्ट तो कुठे आहे ते तरी सांगा. काहीतरी आयडिया असेल, त्याने काहीतरी तुम्हाला सांगितलं असेलच ना? असं विचारल्यावर आता तो तिथेच गप्प बसतो. आणि नंतर वल्लरी येते आणि म्हणते की का, तुमच्या मुलालाही काही तुम्ही सांगू शकत नाही आहे का? अजिबात हे आवडलेलं नाही आहे मला. तुम्ही हे जे काही वागताय ना, अजिबात नाही चालणार आहे. अर्णव आणि तुम्ही काय लपवताय? तेव्हा आता सगळी घरात भांडणं लागलेली असतात. अंजली म्हणते की अरे काय चाललंय? आकाश, मामी प्लीज थांबा ना, नका ना आपापसामध्ये वाद घालू. तेव्हा मग लावण्य पण वैतागलेली असते. घरातलं वातावरण अगदी भडकून गेलेलं असतं आणि आजीही डोक्याला हात लावून बसलेली असते. ईश्वरी आता चहा पित असते. तेव्हा मग राकेश म्हणतो की ईश्वरीजी, अहो हा चहा पिऊन घ्या ना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नको, कसं आहे ना राकेशजी, बस झाला मला चहा आणि त्याचं एवढं काही नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की तसं नाही ईश्वरीजी, अहो मी तुम्हाला इथे या गेस्ट हाऊसमध्ये आणलं, इथे फार काही चांगलं नाही, त्यातल्या त्यात चहा चांगला आहे, तर तो तरी पिऊन घ्या म्हणून तुम्हाला म्हणालं, बाकी काही नाही. आपण निघूया थोड्याच वेळात. तेवढ्यातच त्याला कॉल येतो. ईश्वरी विचारते की कोणाचा कॉल आहे राकेशजी? तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली सहाने मास्तरांचा कॉल आहे. बघतो मी त्यांच्याशी फोनवर बोलून घेतो. त्यांच्याकडून जर काही मदत झाली गाडी रिपेअर होण्याबाबत तर बरंच आहे. असं म्हणून आता तो फोन घेतो. ईश्वरी म्हणते की हो बोलून घ्या, गाडी रिपेअर झाली तर आपल्याला निघता येईल. तो म्हणतो की बरं, हॅलो हॅलो असा फोनवर बोलत बोलत तो बाहेर तिथून निघून जातो. आता ईश्वरी तिथेच असते आणि मग राकेश म्हणतो की ईश्वरीजी, मी फोनवर बोलतो, तेवढ्यात तुम्ही हा चहा संपवून घ्या, मी आलोच बोलून हां. असं म्हणून तो पटकन हॅलो हॅलो असं करतच बाजूला निघून जातो. आता फोनवर बोलत बोलतच तो बाहेर येतो आणि विचार करतो की हा मला सारखा कशाला फोन करतोय? याला एकदा सांगितलं ना की तुझे पैसे 2-3 दिवसात देतो. बाहेर येऊन फोन उचलतो आणि म्हणतो की दादा बोला, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की काय रे शहाण्या, पैसे? तेव्हा तो म्हणतो की अहो दादा, मी एका कामानिमित्त बाहेर कोल्हापूरला आलेलो आहे, त्यामुळे मी रिटर्न आल्यावर तुम्हाला नक्की तुमचे पैसे देतो. दादा मी कुठे चाललोय का? आतापर्यंत मी तुमचे पैसे दिलेच आहेत ना? असं तो त्याला आता सांगत असतो. आणि म्हणून आता लगेचच तो विचार करतो की काय हा सारखा सारखा मला फोन करतोय. जाऊ दे, तिथे मिस इंदोर ही चहा पिलेली असेल, याचे पैसे तर मला परत करायचे, पण मिस इंदोरचा चहाचा तिच्यावर परिणाम झालेला असेल. मग आता जातो आणि मग माझं काम करतोच मी. तेवढ्यातच आता त्या दादाचा त्याच्या माणसांना, म्हणजेच राकेशच्या मागावर असलेल्या माणसांना फोन येतो. ते सोंडेकडे गेस्ट हाऊसच्या बाहेरच असतात. तेव्हा मग तो म्हणतो की बोला दादा. काय? तो दीड शहाणा खोटं बोलतोय? काही कोल्हापुरात वगैरे नाही येतो, तो इथेच आहे सोनटेकडीला आणि या गेस्ट हाऊसवर मजा करायला आलाय. थांबा,
मी त्याला बघतोच आणि तुमच्या समोर येऊन उभा करतो, असं तो आता त्या माणूस त्या दादाला सांगतो. राकेशने सांगितलंय म्हणून ईश्वरी आता चहाचे घोट घेत असते आणि विचार करत असते की कुठे गेले असतील, म्हणजे राकेशजींना काही झालं तर नसेल ना, काही प्रॉब्लेम तर नसेल ना, असा विचार तिच्या डोक्यात आता सुरू असते. आणि काही मदत मिळाली तर खरंच बरं होईल असा विचारही ती करत असते. त्यावेळेला जी दादांची माणसं असतात, ज्यांनी पैसे त्याला राकेशला दिलेले असतात, ते आता गाडीच्या बाहेर उतरतात आणि राकेश काहीतरी फोनवर ट्राय करत असतो. त्याच वेळेला मग आता तो त्याच्या खांद्यावर येऊन हात ठेवतो आणि राकेश म्हणतो की ए कोण आहे रे. तेवढ्यातच तो म्हणतो की तुझा बाप आहे. काय तू काय करतोस इथे. मग तो विचारतो की तुम्ही लोक इथे काय करताय. मग तो म्हणतो की मला सांग की तू इथे काय करतोयस. अरे दादाला खोटं सांगतोस का दीडशान्या की तू इथे नाही आहेस. काय रे हे कोल्हापूर आहे का तुझं. तू कोल्हापूरला आलायस का असं दादाला खोटं सांगतोस पैसे मागितल्यावर. तेव्हा तो सांगतो की अरे मी दादाला सांगितलंय की मी त्यांचे पैसे परत देणार आहे, उगीच कशाला. तेव्हा मग ते ऐकत नाहीत आणि मग तो सांगतो की हे बघा प्लीज असं करू नका, मी एका मुलीसोबत इथे आलो आहे लॉजवर, प्लीज शांत राहा. तेव्हा मग तो म्हणतो की हो आम्हाला माहिती आहे की मुलींनाच घेऊन लॉजवर येतात, चल पहिले दादाला भेट, दादा तुला भेटायला इथे आलाय, चल लवकर, असं म्हणून तो आता गाडीत टाकून राकेशला घेऊन चाललेला असतो. तेव्हा ईश्वरी ही अशीच रूममधून वैतागून बसलेली असते आणि विचार करते की काय झालं असेल नेमकं. राकेशजी गेले आहेत खरं, परंतु त्यांना काही त्रास तर होत नसेल ना, असा ईश्वरी विचार करते. तेव्हा मग अर्णव हा गाडीने निघालेला असतो. आता मामा त्याला बाहेरून तेच ईश्वरीचं आणि त्याचं लोकेशन सांगत असतो. त्याप्रमाणे तो गाडी चालवत असतो. तेव्हा आता राकेशला ते गुंड घेऊन जातात आणि म्हणतात की चल शहाण्या गपचूप चल, दादाच्या समोर जाऊन उभा करतो तुला. तेव्हा मग आता अर्णव गाडी चालवत असताना त्याच दिशेने मामा त्याला चालवायला सांगत असतो आणि नंतर मामा म्हणतो की हे बघ काळजी नको करूस, ही गाडी पुढे पुढे घेऊन जा, काही झालं तरी हे जे लोकेशन आहे द्या, ह्या लोकेशनपर्यंत मी तुला पोचवणारच, काळजी करू नको. तेव्हा मग मामा त्याला म्हणतो की बस बस तिथेच थांब, तिथेच आहे ईश्वरीचं लोकेशन, तिच्या फोनचं लोकेशन. तेव्हा अर्णव तिथेच गाडी थांबवतो आणि राकेश म्हणत असतो की प्लीज असं करू नका दादा, सोडा मला, हो मी माझी तिथे ती होणारी बायको वाट बघते, हे हॉटेल बरोबर नाही ऐका माझं. पण त्याचं ते ऐकत नाहीत आणि त्याला गाडीत टाकून घेऊन जातात. आणि मग अर्णव हा त्या गाडीमध्ये म्हणजेच त्या लोकेशनवर पोचलेला असतो आणि मामाला सांगतो की कळलं आहे मला लोकेशन, आणि फोन बंद करून टाकतो. त्यावेळेला अर्णव आता त्या हॉटेलवरती आल्यावर म्हणतो की ईश्वरीने या हॉटेलमध्ये राहिली आहे आणि त्याला कळतं की ही हॉटेल जे आहे ते बरोबर नाही आहे. म्हणून मग आता तो ईश्वरीचं रजिस्टरवरती नाव आहे का बघतो, तर तिथे ईश्वरी देसाई असं नाव असतं आणि बुक केलेला रूम असतो. तर 203 रूम असं म्हणून तो त्या रजिस्टरचं जे पेपरचं ईश्वरीचं नाव लिहिलेलं पान असतं ते फाडून टाकतो आणि आतमध्ये जायला निघतो. ईश्वरीला आता डोकं दुखायला लागलेलं असतं, तिला त्रास होत असतो आणि म्हणूनच ती तिथेच थांबलेली असते. आता अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरीला मुद्दामच राकेश या हॉटेलला घेऊन आला आहे. म्हणूनच तो आता दरवाजा वाजवतो आणि दरवाजा वाजवल्यावर ईश्वरी विचार करते की बहुतेक राकेश आले वाटतं. म्हणून ती तिथे जाते आणि दरवाजा उघडते तर तिथे समोर अर्णव असतो. आता अर्णवला पाहिल्यावर तिला तिथे धक्काच बसतो. आता अर्णवला ती विचारते की तुम्ही इथे काय करताय, तुमचं इथे काय काम आहे. तेव्हा मग अर्णव आता पटकन आतमध्ये येतो आणि दरवाजा बंद करून घेतो. ईश्वरी म्हणते 1 मिनिट, काय झालंय, तुम्ही असे आतमध्ये काय येताय, नक्की काय झालंय, असं ती ओरडूनच विचारते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की 1 मिनिट मिस इंदौर, तू इथे या हॉटेलमध्ये काय करतेस. तेव्हा तो म्हणतो की ती म्हणते की माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आली आहे मी इथे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही इथेही माझा पाठलाग करत आलायत का, का करताय हे सगळं, थांबवा हे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर प्लीज मला जाऊ दे, बाहेर जाऊ दे, मला राकेशजींना बघून दे, तुम्ही त्यांना काही केलं तर नाही आहे ना, सांगा मला, त्यांना काही झालं तर नाही आहे ना. तेव्हा आता अर्णव तिला म्हणतो की 1 मिनिट मिस इंदौर, कीप क्वाईट, माझं ऐकून घे. ईश्वरी म्हणते की नाही, मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाही, तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना, सांगा मला, माझ्या राकेशजींना त्रास देण्यासाठी. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदौर, मला तुझ्या त्या राकेशमध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. अगं तो तुला इथे कुठे घेऊन आलाय तुला लक्षात येतं आहे का, अगं हे त्या टाईपचं हॉटेल आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी तुमचं काहीही त्यांच्या विरोधात ऐकून घेणार नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर तुला समजत नाही आहे, अगं इथे तुझी बदनामी होऊ शकते या हॉटेलमध्ये, अगं हे सगळं खूप चुकीचं घडतं आहे, तुला कळत नाही आहे का. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, मी ना तुमचं काहीच ऐकून घेणार नाही आहे, तुम्ही इथे मुद्दाम आला आहेत का, म्हणजे मला त्रास देण्यासाठी तुम्ही हा सगळा प्लॅनिंग केला आहेत का, सांगा ना, तुम्ही राकेशजींना काही केलं आहे का. असं विचारल्यावर आता बाहेर आवाज यायला लागतात. बाहेर पोलिसांची रेड पडलेली असते आणि त्यामुळे ईश्वरीला अर्णव सांगतो की अगं गप्प बस, तुला कळत नाही आहे मूर्ख मुली, इथे काय चाललंय ते, अगं इथे पोलिसांची रेड पडली आहे. असं म्हटल्यावर आता बाहेर जोरजोरात दंग्याचा आवाज येऊ लागतो. ईश्वरी खूपच घाबरते.
अर्णव म्हणतो की तुला कळत नाही आहे त्या माणसाने तुला कुठल्या जागेवर आणलं आहे ते, तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे. तेव्हा आता पोलीस जोरजोरात ओरडतात सगळ्या दरवाजांवरती, दरवाजा उघडा, लवकर दरवाजा उघडा असं ते ओरडत असतात. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की कळलं तुला काय झालं आहे ते. ईश्वरी आता तिथेच गप्प बसते आणि संजयची तब्येत ही खूपच खराब झालेली असते. मॅडम म्हणजेच डॉक्टर तिला चेक करत असतात आणि म्हणतात की यांना काही त्रास झाला होता का, यांना कोणत्या तरी गोष्टीचा जबरदस्त धक्का बसलाय आणि त्यामुळे ते असे करतायत किंवा त्यांना या गोष्टीचा त्रास होतोय. तेव्हा मग आता ईश्वरी तिथे नाही आहे याचा त्रास होत असेल का असा विचार सुप्रिया करते. कारण सुप्रियाला आठवतं जेव्हा ईश्वरीचा फोन आला होता, आई मी व्यवस्थित आहे, मी आणि राकेशजी एका लॉजवरती आहोत, त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि चालता चालता त्यांना चक्कर येऊ लागली आणि त्यांची बाईक पण बंद पडली आणि सर्व्हिसिंग करणाराही मेकॅनिक नव्हता, म्हणून आम्ही गाडी तशीच ढकलत नेलो आणि त्यावेळेलाच राकेशजींना चक्कर येऊ लागली आणि त्यांची तब्येत बिघडली, आम्ही एका लॉजवर आराम करत आहोत. आई तू काळजी करू नको, आम्ही लवकरच निघू इथून आणि लवकरच आशीर्वाद घेऊन पोहोचू, तुम्ही काळजी करू नका. आणि हो इथे फोनला रेंज नाही आहे त्यामुळे मध्ये मध्ये फोनही लागत नाही आहे, तुम्ही काळजी करत असाल म्हणून मी तुम्हाला फोन केला असं ती सांगते. त्यावेळेला आता हे जेव्हा संजयच्या कानावर पडतं तेव्हा मात्र त्याचे डोळे अगदी उघडेच्या उघडेच राहतात. आणि तेव्हा मग आता सुप्रिया म्हणते की काय हो काय झालं, तुम्हाला काय होतं आहे, का घाबरताय तुम्ही. तेव्हा मग ईश्वरी आता हॅलो हॅलो आई असं म्हणते, तोपर्यंत फोन तिथून कट झालेला असतो. आता सुप्रियाच्या लक्षात येतं की कदाचित या सगळ्या गोष्टीमुळे तर झालं नसेल ना. सुप्रिया पण घाबरलेली असते की आता अचानक ईश्वरी ह्या कुठल्या संकटात अडकलेली आहे. तेवढ्यातच संजयला त्रास व्हायला लागलेला असतो आणि त्याच्या डोळ्यातून अगदी असं पाणी यायला लागलेलं असतं. आणि मग नम्रता म्हणते की बाबा काय होतंय तुम्हाला, कसला त्रास होतोय तुम्हाला, प्लीज बाबा शांत व्हा. परंतु संजयला हा जो काही सगळा त्रास होत असतो तो फक्त ईश्वरीच्या त्या फोन कॉलमुळे होत असतो आणि तो तिथेच तसा अगदी थरथरल्यासारखा बेशुद्ध पडतो. सुप्रिया आणि नम्रता घाबरतात की यांना काय झालंय आणि तो दोघीही त्यांना धरायला लागतात. नंतर मग आता त्याने अगदी डोळेच फिरवून टाकलेले असतात. हे सगळा सीन आता सुप्रियाला आठवतो, म्हणजे हे सगळं त्यामुळेच झालं आहे का असा विचार डोक्यात येऊ लागतो. तेव्हा आता मॅडम म्हणतात की यांना कुठला तरी धक्का बसला आहे का. तेव्हा मग ईश्वरी म्हणजेच त्यांची मुलगी इथे नाही आहे ना, ती बाहेर संकटात आहे म्हणून कदाचित. तेव्हा मग आता डॉक्टर म्हणते की बरं ठीक आहे, तुम्हाला याची आता काळजी घ्यावी लागेल, यांना कोणत्याही प्रकारचा असला मानसिक धक्का बसता कामा नये याची तुम्ही जर आता व्यवस्था करा आणि यांची काळजी घ्यायला हवी तुम्हाला. आता राकेशच्या बाबतीत विचार करून करून संजयचं टेन्शन आणखीनच वाढत चाललेलं असतं. आता सुप्रिया म्हणते की हे बघा तुम्ही चिंता करू नका, कसली काळजी करू नका, आपली इश्यू आहे ना व्यवस्थित, तिला काही होणार नाही, राहू द्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हणून आता ती त्यांना शांत करत असते. आणि राकेशजी आहेत ना सोबत, ते बघतील तिची व्यवस्थित काळजी घेतील, तुम्ही नका घाबरू असं ती आता त्याला समजावत असते. आणि नंतर मग आता ती म्हणते की थांबा मी पण राकेशजींना फोन करते, सगळं व्यवस्थित आहे की नाही बघूया. तेव्हा मग मॅडम म्हणतात की अशी काहीतरी गोष्ट घडली ज्यामुळे त्यांना धक्का बसला आहे, पण तुम्ही आता जरा काळजी घ्या, मी तुम्हाला औषध लिहून देते, ते औषध त्यांना द्या म्हणजे त्यांना बरं वाटेल आणि त्यांची म्हणजे जी मानसिक स्थिती आहे ती व्यवस्थित ठेवा, कुठल्याही प्रकारचा धक्का बसता कामा नये, त्यांच्या मनाविरोधात काही घडून देऊ नका असं आता डॉक्टर सांगतात. आणि नमू ही डॉक्टरांना घेऊन बाहेर सोडण्यासाठी म्हणून जात असते. आणि त्याच वेळेला इथे आता नम्रता ही बाहेर गेल्यानंतर लगेच सुप्रिया म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी हवं तर तुम्हाला ईश्वरी जिथे आहे तिथे घेऊन जाते, आता नका घाबरू, आलं लक्षात. त्यावर आता लगेच आत्या म्हणते की बरं ठीक आहे, मी खरं तर या अवस्थेमध्ये कॅब बुक करते, कारण डॉक्टर म्हणतात की चालेल, तुम्ही व्यवस्थित घेऊन जा, फक्त एवढीच काळजी घ्या असं ते सांगतात. मग सुप्रिया म्हणते की तुम्ही नका घाबरू, मी इशूपर्यंत तुम्हाला घेऊन जाते, मला कळलं आहे तुम्हाला तिचीच चिंता लागली, पण नका घाबरू. त्यावेळेला मग आता बाबा डोळे बंद करतात आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तर आता राकेशला गुंडांनी त्या दादासमोर धरलेलं असतं आणि मग गुंड म्हणतात की हे बघा दादा, हा दीड शहाणा. तेव्हा मग तो म्हणतो की काय रे, हे कोल्हापूर आहे का तुझं, अरे मला खोटं खोटं सांगितलंस की तू कोल्हापूरला गेलास आणि कुठे होतास तू. तेव्हा मग राकेश म्हणतो की दादा अहो प्लीज ऐका ना, मी काय सांगतो तुम्हाला, मला तुमच्याशी बोलावं लागलं खोटं, कारण तुम्ही मला सारखे सारखे फोन करत होते, मी तुम्हाला सांगितलं ना की मी येत्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला देतो पैसे, पण तुम्ही तर ऐकायलाच तयार नव्हतात दादा. अहो आपला धंदा हा इमानदारीवर चालतो, कळलं ना, का तुम्ही कितीही मी तुमच्याकडून पैसे घेतलो पण आजपर्यंत इमानदारीवर पूर्ण केले ना मी, सांगा मला. तेव्हा मग तो म्हणतो की तुझ्या तोंडून इमानदारी हे नाव शोभत नाही. तेव्हा मग तो म्हणतो की दादा फक्त 4 दिवस, तो म्हणतो की दिले 4 दिवस, परंतु पुढच्या 4 दिवसांमध्ये जर पैसे आले नाही तर मात्र मी काय करेन हे तुला सांगता कामा नये, बरोबर ना.
राकेश म्हणतो की हो दादा नका घाबरू, मी देतो तुमचे पैसे परत आणि काळजी करू नका. काही रे सोडा, दादा काय म्हणाले बघितलं ना, फक्त एवढीच रिक्वेस्ट करतो की मला जिथून आणून सोडलं तिथे प्लीज सोडाल का. तेव्हा मग त्याच्या माणसानं तो सांगतो की जा रे जा, याला याचा हनीमून पूर्ण करू दे. असं म्हणून आता राकेश खुश होतो आणि त्यांच्या गाडीत बसतो. पोलिसांची रेड पडलेली असते. हवालदार आणतात आणि म्हणतात की हा बघा, हा आहे या गेस्ट हाऊसचा मॅनेजर. तेव्हा मग पोलीस हे त्याच्या जोरात कानफाडात वाजवतात आणि म्हणतात की काय रे, असले गैरकानूनी व्यवहार करायला लाज नाही वाटत का. या अशा गोष्टी, हे असे गेस्ट हाऊस चालवत असताना काहीच वाटत कसं नाही तुम्हाला, काळी मला होत्या समाजाला. असं म्हणून आता पोलीस सगळ्यांना अगदी सरसकट चोपत असतात. तेव्हा अर्णव दरवाजा उघडून बाहेर बघतो. त्यावेळेला मात्र त्याला खूपच आता धक्का बसलेला असतो. तेवढ्यातच आता ईश्वरी अर्णवचं काहीही ऐकत नाही आणि ती न ऐकता तिथून बाहेर पडते. तेव्हा समोरच बाहेर पडल्यावर ती बघते की पोलीस आहेत. तेव्हा तिला कॉन्स्टेबल विचारते की काय गं, इथे काय करतेस. आता अर्णव पण ईश्वरीमुळे बाहेर येतो आणि पोलीस आता त्या दोघांची चौकशी करू लागतात की काय इथे असं गैरकानूनी व्यवहार करताना काहीच वाटत नाही का तुम्हाला. आणि मग ईश्वरीला ती पुढे ढकलते आणि म्हणते की काय गं, काय घरी सांगितलं की नाही, यांच्या घरच्यांनाही बोलावून घ्या. तेव्हा ईश्वरी म्हणते की प्लीज साहेब माझं ऐकून घ्या, मी इथे त्या धंदे करायला नाही, मी तसली मुलगी नाही आहे. तेव्हा मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तसली मुलगी नाही, मग इथे कशाला आली आहेस, काय मोठी पार्टी दिसली आहे म्हणून पैशा खातर स्वतःची लाज सोडलीस काय गं, असं ईश्वरीला ते विचारत असतात. तेव्हा मग त्या दुसऱ्या कॉन्स्टेबल म्हणतात की काय हे सगळं मुद्दाम करायला मजा वाटते ना, थांब सगळ्या गोष्टी तुझ्या बघितल्या पाहिजेत. असं म्हणून आता तिच्या जोरात कानाखाली वाजवते आणि तेच सगळं अर्णवला पाहवत नाही. आणि अर्णवच्या लक्षात येतं, म्हणजेच त्याला हा पडलेलं स्वप्न असतं. तो विचार करतो की नाही मिस इंदोर, काही झालं तरी तुला या सगळ्यामधून मी बाहेर काढणार, तुला अडकू देणार नाही. त्यावेळेला आता राकेश हा तिथे नसतो आणि मग अर्णव पटकन दरवाजा बंद करून घेतो आणि विचार करतो जर मिस इंदोरबरोबर असं झालं तर तिला ते सहन होणार नाही आहे. म्हणूनच मग तो म्हणतो की मिस इंदोर तुला कळत नाही का. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला जाऊ द्या बाहेर. अर्णव म्हणतो की ए मूर्ख मुली, अगं बाहेर पोलिसांची रेड पडली आहे, जर पोलिसांना कळलं की तू इथे कशासाठी आलीस काय, ते तुझं ऐकून घेणार नाहीत. अगं त्या राकेशने तुला बदनाम हॉटेलमध्ये आणलं आहे, हे हॉटेल अजिबात चांगलं नाही आहे आणि हे सगळं काय आहे, तू काही खाल्लं होतंस का इथे, असं आता तो तिला विचारतो. तर ईश्वरीला चक्कर यायला लागते. ती घाबरते आणि म्हणते की हे सगळं काय झालं आहे, अचानक ह्या सगळ्या गोष्टी कशा घडल्यात. तेव्हा मग आता अर्णव म्हणायला लागतो की मिस इंदोर, मला तरी वाटतंय की हे सगळं ना खूप चुकीचं आणि चुकीच्या दिशेने घडत आहे, नक्की काय आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला जाऊ द्या, प्लीज जाऊ द्या. अर्णव म्हणतो की होल्ड ऑन, अगं तुला कळत नाही आहे, जर तू बाहेर गेलीस तर मात्र तुझं काय होऊ शकतं. ईश्वरी आता खूप थकलेली असते आणि तिला सारखी सारखी गरगरत असतं. अर्णवच्या लक्षात येतं की तिथे बाजूला चहाचे कप ठेवलेले असतात, म्हणजेच ईश्वरीने चहा प्यायली आणि म्हणूनच तिला चक्कर येते. राकेशने नक्कीच काहीतरी केलं आहे हे तिच्या लक्षात त्याच्या आता आलेलं असतं. ईश्वरी म्हणते की हे सगळं ना मुद्दाम तुम्ही केलं आहे ना, तुम्हीच ही सगळी परिस्थिती घडवून आणली आहे ना, जेणेकरून मी अडकावी आणि मी या सगळ्यामधून बाहेर पडायला नको. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, अगं असं काय बोलतेस तू, तुला कळतंय का, अगं अजूनही तुला राकेशवर विश्वास ठेवतेस, अगं तो फसवतोय तुला, तुला का कळत नाही आहे. अगं ते हॉटेल आहे, हे जर हॉटेल तो इथे त्याने का निवडलं असतं, जर त्याला बरं वाटत नव्हतं मग तो तुझी काळजी घ्यायला हवी होती त्याने, तो असा अचानक कुठे निघून गेला आहे. आणि बघ बाहेर पोलिसांची रेड पडली, अशा अवस्थेत तो तुला टाकून कुठे निघून गेला आहे सांग मला, असं आता तो विचारायला लागतो. त्यावेळेला मग अर्णवने असं सांगितल्याबरोबर ईश्वरी विचार करत असते की नेमकं काय झालं आहे. पोलीस सगळ्या कपल्सला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी घेऊन चाललेले असतात आणि जोरजोरात बाकीचेही दरवाजे वाजवत असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुला माहिती नाही आहे इथे काय होईल, अडकशील तू, तुझी बदनामी होईल. अगं बाहेर खूप काही प्रकरण चाललं आहे, पोलीस आलेत आणि या हॉटेलवर रेड पडली. अगं तो राकेश आता तरी डोळे उघड, तुला असल्या बदनाम हॉटेलमध्ये घेऊन आलाय तरी तुला काही कळत नाही आहे. तेव्हा मग आता ईश्वरीला अर्णव शांत बसायला सांगत असतो. ती तिथेच गप्प बसलेली असते. त्यावेळेला मग आता अर्णव विचार करतो की काय करायचे. दरवाजा बाहेर पोलीस आलेले असतात आणि ते जोरजोरात दरवाजा वाजवत असतात की दार उघडा, लवकर दार उघडा. ईश्वरी तिथेच बसलेली असते आणि तिला ती चहा प्यायल्यामुळे आणि त्या औषधामुळे थोडीशी गुंगी पण येऊ लागलेली असते. आता काय करायचं हे अर्णवला काहीच कळत नसतं. तिथून पोलीस दरवाजा वाजवतात, इकडे ईश्वरीची तब्येत बिघडत चालली आहे, काय करू काहीच कळत नसतं. आता तो इथून तिथे फेऱ्या मारत असतो आणि त्याच वेळेला त्याच्या खिशामध्ये हात ठेवत असताना त्याच्या हाताला मंगळसूत्र लागतं. इथे पोलीस सांगतात की हवालदार दरवाजा तोडून टाका आणि बाहेर कॅमेरामॅन सगळे लेटेस्ट न्यूजवाले म्हणजेच मीडियावाले सगळे असतात. आता अर्णवला आठवतं की तिथे ताई आलेली होती आणि ताईने त्याला मंगळसूत्र दिलेलं होतं की आपल्या आईने तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी म्हणजेच तिच्या सुनेसाठी हे मंगळसूत्र बनवलेलं होतं.
आता अर्णवच्या डोक्यात आयडिया येते आणि ते मंगळसूत्र आता त्याच्या हातात असतं. तो म्हणतो की मिस इंदोर, आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. म्हणूनच आता जे खिशात मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र तो आता काढतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर. तेव्हा मग तो म्हणतो की नाही मिस इंदोर, मी तुझी बदनामी बघू शकत नाही. तुझ्यावर असं कोणत्याही प्रकारचं संकट आलेलं मला सहन होणार नाही, त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागेलच. ईश्वरी आता घाबरते आणि अर्णव काय करणार आहे तिला काहीच कळत नसतं. तो म्हणतो की मिस इंदोर, आता हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालण्याच्या शिवाय मला कुठलाही दुसरा ऑप्शन नाही, कारण बाहेर पोलीस आहेत आणि जर पोलिसांनी या अवस्थेत पकडलं तर आपली बदनामी होईल आणि त्याच्यामुळे माझ्या नावामुळे तुझी बदनामी, तुझ्या घरच्यांची बदनामी हे सगळं मला पाहणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे मिस इंदोर, जे करतोय तो माझ्याजवळ आता एकमेव ऑप्शन आहे. आता तो मंगळसूत्र काढतो आणि ईश्वरीच्या गळ्यामध्ये घालायला जाणार असतो. त्यावेळेला आता ईश्वरी बघत असते आणि ती घाबरते, परंतु ती अर्णवला ते करण्यापासून थांबवत देखील नाही. आता ईश्वरी बघतच राहते. अर्णव ते मंगळसूत्र काढतो आणि ईश्वरीच्या गळ्यामध्ये घालायला जाणारच असतो. तेवढ्यातच आता तिथून पोलीस ओरडतात, उघडा दरवाजा उघडा, तुम्हाला कळत नाही का आतमध्ये काय धंदे चाललेत, उघडा दरवाजा, असं म्हणून पोलीस जोरजोरात ओरडतात. इकडे पोलिसांचे ते जोरजोरात दरवाजा थोटवण्याचे आवाज आणि इकडे ईश्वरीची धाकधूक आणि अर्णवलाही टेन्शन आलेलं असतं. अर्णव म्हणतो मिस इंदोर, मी आता कुठलाही दुसरा विचार करू शकत नाही. तुला जर या बदनामीपासून वाचवायचं असेल तर माझ्याकडे हा एकच उपाय आहे. आता फायनली अर्णवने ईश्वरीच्या गळ्यामध्ये आईने ते दिलेलं मंगळसूत्र होतं ते मंगळसूत्र घातलेलं असतं. आता ते मंगळसूत्र घातल्यावर ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच राहते, कारण अर्णवने फायनली ईश्वरीला स्वतःचं बनवलेलं असतं मंगळसूत्र घालून. आता ते मंगळसूत्र घातल्यानंतर ईश्वरी ते गळ्यातलं मंगळसूत्र अगदी बघतच राहते आणि तिला अर्णवचा खरं तर खूप राग आलेला असतो, परंतु त्याच्याकडे दुसरा कुठलाही उपाय नसल्यामुळे तो आता ईश्वरीला ते मंगळसूत्र घालतो आणि तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हे काय केलं आहे तुम्ही अर्णव सर, तुम्हाला कळतंय का? तेवढ्यातच आता हवालदाराने दरवाजा तोडून टाकलेला असतो आणि पोलीस आणि बाकी मीडियावाले सगळे आतमध्ये पटकन शिरतात आणि ईश्वरी आता अर्णवकडे बघतच राहते, ती काहीच बोलत नाही. नंतर मग आता अर्णव पटकन सगळेजण आतमध्ये आल्याबरोबर ईश्वरीचा हात धरतो आणि स्वतः तिच्या बाजूला जाऊन पटकन उभा राहतो, जेणेकरून तिला कोणीही काही बोलू नये. तेव्हा मग तो म्हणतो की तुमचं काय चाललं इथे, किती वेळेचा दरवाजा वाजवत होतो, तुम्हाला कळत नाही का, आणि इथे कसले धंदे चाललेत तुमचे? तेव्हा मग अर्णव म्हणतो की धंदे वगैरे काही नाही, वी आर मॅरिड कपल. तेव्हा मग तो विचारतो की काय तुम्ही मॅरिड आहात? तेव्हा मग तो ईश्वरीचा हात धरतो आणि सांगतो की येस सर, आम्ही मॅरिड आहोत. ही ईश्वरी राजे शिर्के, मिसिस ईश्वरी अर्णव राजे शिर्के असं नाव सांगतो. तेव्हा मग आता पोलीस बघतच राहतात आणि ईश्वरीच्या खांद्यावर अर्णवने हात ठेवल्यामुळे ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. आता अर्णव म्हणतो की सर, आमचं लग्न झालेलं आहे आणि आम्ही लग्न झालेले कपल आहोत, त्यामुळे तसा कोणत्याही प्रकारचा संबंध इथे येत नाही जसं तुम्ही म्हणताय, आणि आमचं लग्न झालेलं आहे. तेव्हा लगेच मीडियावाले म्हणतात की काय अर्णव सर? तेव्हा मग त्या म्हणायला लागतात की तुम्ही अर्णव राजे शिर्के बरोबर ना, आणि तुमचं लग्न झालं आहे का ईश्वरी देसाई बरोबर? तेव्हा तुम्ही कधी केलेत लग्न, कधी झालं हे सगळं, असं ती विचारत असते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की हो, आमचं लग्न झालेलं आहे आणि आम्हाला आता या प्रश्नांची उत्तरे द्यावीशी वाटत नाही. तेव्हा मग लगेचच पोलीस विचारतात की अच्छा, म्हणजे तुम्ही ते सात्विक फॅशनचे CEO बरोबर ना? तेव्हा मग तो सांगतो की हो बरोबर, मीच आहे सात्विक फॅशनचा CEO. तेव्हा आता राकेश मस्तपैकी हनीमून करायचा म्हणून धावत धावत येतो, परंतु तिथे त्याला पोलिसांच्या गाड्या दिसतात आणि बाहेर पडणारे सगळे जोडपी दिसतात आणि ते पाहिल्यानंतर राकेश घाबरतो आणि म्हणतो की हे काय झालं आहे, इथे पोलिसांची रेड पडली आहे आणि आतमध्ये ईश्वरी आहे आणि अर्णवची गाडी इथे काय करते, असा विचार आता तो करत असतो. तो म्हणतो की नाही, जर मी इथे आतमध्ये गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, मी या सगळ्यामध्ये अडकू शकतो, आणि म्हणूनच तो मागून लपून छपून ते सगळं बघत असतो आणि विचार करतो की नाही, काही झालं तरीही मला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि ही ईश्वरी आतमध्ये असेल, जाऊ दे, काही झालं तरीही ईश्वरी आतमध्ये असली आणि जर मी तिथे गेलो आणि मी तिला तिथे घेऊन गेलो हे जर कळलं पोलिसांना तर ते मला पकडतील आणि माझी वाट लावतील. त्यामुळे आता राकेशजी, इथून सटकण्यातच खरं अर्थ आहे. जर तुम्ही आतमध्ये गेलात तर इथे अडकाल, त्यापेक्षा इथून सटकलेलं बरं, असा आता राकेश विचार करत असतो. आणि मग पोलीस म्हणत असतात की तुम्ही जर इतके चांगले आहात, तुम्ही म्हणजे श्रीमंत आहात आणि त्याचप्रमाणे तुमच्या बायकोबरोबर इथे आले आहात, तर तुम्ही इथे या हॉटेलमध्ये थांबू नका, हे हॉटेल अगदी योग्य नाही आहे तुमच्यासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो की हो साहेब, ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला होता, माझी गाडी बंद पडली होती आणि म्हणूनच मी इथे थांबलो, बाहेर ग्रे रंगाची गाडी आहे ती माझी. तेव्हा हवालदार म्हणतात की साहेब, मी बघून आलो यांची गाडी,
तेव्हा मग अर्णवची गाडी हा बघायला हवालदार जातो आणि येऊन सांगतो की साहेब बरोबर सांगतायत ते, यांची ती ग्रे रंगाची गाडी आहे अर्णव राजे शिर्केची. तेव्हा मग पोलिसांना खात्री पडते. नंतर मग ज्या मीडियावाल्या असतात त्या म्हणतात की सर तुम्ही तर मोस्ट एलिजिबल बॅचलर होतात, पण तुम्ही ईश्वरी देसाईबरोबर लग्न कधी केलं आणि तुमचं प्रेम आहे का त्यांच्यावर, असं आता विचारल्याबरोबर ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. आणि मग सगळ्यांना अगदी आनंद झालेला असतो की अर्णवचं ईश्वरीसोबत लग्न झालं आहे. त्यावेळेला पोलीस म्हणतात की हे बघा मॅडम, तुम्ही हे सगळे विचारू नका आणि हे जागा वेळ नाही आहे हे सगळं विचारण्याची, काय असं घडलं आहे ते तरी बघा जरा. तेव्हा मग आता पोलीस म्हणतात की अर्णव राजे शिर्के तुम्ही इथून निघा आणि दुसऱ्या कुठल्या तरी हॉटेलवर जा, चांगल्या हॉटेलमध्ये जा, असं म्हणून आता ईश्वरीला अर्णव तिथून बाहेर काढतो. आणि त्याच वेळेला मीडियावाले त्यांच्या मागे घेरा घालून असतात की ईश्वरी राजे शिर्के बोला, तुमचं प्रेम आहे का अर्णव राजे शिर्केंवरती, आणि असे विविध प्रश्न तिला विचारून कंटाळून सोडत असतात. तर इथे अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही निघालेले असतात आणि सगळीकडे न्यूज चॅनल्सवरती तीच बातमी धडकत असते की अर्णव आणि ईश्वरी यांनी लग्न केलेलं आहे. आणि मीडियावरती हेच दाखवलं जात असतं ईश्वरी आणि अर्णव लग्न झालं आहे. तेव्हा अर्णव हा सांगत असतो की माझं लग्न झालं आहे आणि ही मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के आहे, असं सांगितल्यानंतर इथे घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो. लावण्याला तर पायाखालची जमीन हादरल्यासारखे होते. आजी, लावण्या, अंजली, मामा, आकाश, त्याचप्रमाणे वल्लरी सगळे अगदी धक्का लागल्यासारखे बघतच असतात. वल्लरी तर अगदी दात थोट खाऊन टी व्ही चॅनलकडे बघतच असते, कारण तिला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. आता त्यावर लावण्या हे बघत राहते आणि म्हणते की व्हॉट इज दिस, काय हे सगळं. आणि मग ती जोरात टीव्हीचा जो रिमोट आहे तो रिमोट टी व्हीवरती आदळते आणि टी व्हीच बंद पडतो. आणि मग व्हॉट इज दिस, हे काय पाहिलं आहे मी, हे सगळं खरं आहे का, इज दिस रिअल, असं म्हणून लावण्या वैतागतच खूप कंटाळत असते. ती म्हणते की आजी बघितलं ना तुम्ही टी व्हीवर काय दाखवले ते, तुम्ही मला काय सांगत होतात की असं काही होणार नाही, परंतु बघा आज काय झाले ते, AR माझ्याबरोबर कसं वागलाय ते बघा तुम्ही, हे सगळं असं कसं करू शकला तो, ARला हे सगळं करताना काहीच कसं नाही वाटलं, असं आता ती विचारत असते. आणि मग खूपच वैतागत असते. आणि त्याबरोबर आता आजी म्हणते की 1 मिनिट प्लीज शांत हो. तेव्हा ती म्हणते की कशी शांत हो, मला काहीच कळत नाही आहे. AR माझ्याबरोबर असं का केलं त्याने, तो निघून गेला ते या कारणासाठी निघून गेलाय का. तेव्हा मग आता अंजली म्हणते की हे बघ लावण्या, तू शांत हो, तुला पाणी देते मी. तेव्हा ती म्हणते की पाणी नको, विष आणून द्या ताई, प्लीज विष आणून द्या, मला नाही जगायचं आता. हे सगळं बघण्यापेक्षा मी अगोदर मेले असते तर खूप बरं झालं असतं. जर ARला हे सगळं करायचंच होतं तर का त्याने स्वप्न दाखवली, का हे सगळं लग्नाचा घाट घातलाय आपण, का करतो हे सगळं आपण, दिस इज टोटली वर्थलेस, काय चाललं हे सगळं, युजलेस पण आहे सगळा. नो, मला हे सगळं काहीच नको आहे आता, काय हे सगळं डेकोरेशन आहे, असं म्हणून ती आता खूप वैतागते. आणि तिथे असलेले खांब, सगळं डेकोरेशन, सगळे फुलांचे काही ते वेली किंवा सगळ्या गोष्टी ती पाडून टाकत असते. आणि हळदी समारंभाचा तो लावलेला बोर्ड, ते सगळे सजवलेल्या गोष्टी, या सगळ्या लावण्या रागाने खाली फेकत असते. आणि फेकत असताना वल्लरी तिच्याकडे जाते आणि म्हणते की लावण्या प्लीज जरा थांब, शांत हो, असं म्हणून ती तिला आता शांत करत असते. तेव्हा मग मामी सगळं संपलं असं म्हणून ती रडू लागते. तर इथे अर्णव हा ईश्वरीला घेऊन चाललेला असतो आणि गाडीमध्ये बसवणार असतो. तेवढ्यातच पुन्हा एक रिपोर्टर येते, म्हणते की सर तुम्ही हे लग्न कधी केलं, आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटतं हे ऐकायला, आणि खरंच तुमचं ईश्वरी मॅमवर प्रेम आहे का, असं आता तिला विचारत असतात. त्यावेळेला मग ईश्वरीला तो म्हणतो की प्लीज आम्ही या प्रश्नांची उत्तरं आता देऊ शकत नाही आहे, म्हणून ईश्वरीला आता तो येऊन गाडीत बसवतो. तिची तब्येत अजिबातही ठीक नसते, तो तिला व्यवस्थित आणून गाडीत बसवतो आणि मग स्वतःही गाडीत बसायला जातो. त्यावेळेला आता सगळे म्हणजे ईश्वरीच्या गाडीच्या शेजारी फुटेज मिळालेलं असतं म्हणून आलेले असतात आणि सगळीकडे त्याच गोष्टीची न्यूज चॅनलची बोंबाबोंब होत असते. आता लावण्य रडत रडत अगदी खाली कोसळते. आता मात्र वल्लरी शांत बसत नाही, म्हणते की आई बोला आता, काय उत्तर आहे यावर तुमचं, काय बोला ना, काय बोलाल तुम्ही. अहो हे अर्णव असं कसं वागू शकतो, तुम्हाला जराही काही वाटत नाही का की अर्णवची चूक झाली आहे. अहो स्वतःचा हळदी समारंभ सोडून गेला ठीक आहे, परंतु त्यानंतर तो अशा अवस्थेत म्हणजेच त्या हॉटेलमध्ये ईश्वरीसोबत, आणि तिला आता तो म्हणतोय की माझी लग्नाची बायको आहे, हे नक्की काय प्रकरण आहे मला सांगा, मला सांगणार आहे का कोणी, असं ती आता रागानेच विचारायला लागते. आजी पण गप्प बसलेली असते. लावण्याला आता थांबवतच वल्लरी म्हणते की हे जे काही वागणं आहे ना हे खरंच खूप चुकीचं आहे, हे असं कशाला करायचं त्याने, आणि इतकं सगळं होत असताना, इतक्या चांगल्या मुलीशी लग्न होत असताना, बोला ना आई आता तुमचं तोंड का बंद झालं आहे, तुम्ही विश्वास ठेवताय ना जाम अर्णववर,
काही बोलताय त्याला काहीच करू देत नाही आहे म्हणून. तेव्हा मग आता आजी म्हणते की 1 मिनिट, हे बघ वल्लरी, तुझं तोंड तू बंद ठेव. मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि हे न्यूज चॅनलवाले काय सांगतात यांच्यावर माझा विश्वास नाही आहे. तोपर्यंत चिंटू येऊन मला काही स्वतःच्या तोंडून सांगणार नाही तोपर्यंत मी या कोणत्याही गोष्टींवर अजिबातच विश्वास ठेवणार नाही, असं आजी बोलून दाखवते. परंतु इथे टी व्हीवरती तेच सारखं सुरू असतं. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. तर ईश्वरीच्या घरी पण न्यूज चॅनल लावलेला असतो आणि ईश्वरी आणि अर्णव यांनी लग्न केलं आहे हे ऐकल्यानंतर संजयला खूप मोठा आनंद झालेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन खूप कमी झालेलं असतं. तेव्हा आता हे सगळं काय आहे असं पाहिल्यावर सगळेच थक्क होतात. अर्णव सांगत असतो की ही माझी लग्नाची बायको ईश्वरी राजे शिर्के. तेव्हा मग नम्रता आणि सुप्रिया थोड्या वेळासाठी शांत होतात. सुप्रियाला हे पाहून धक्का बसतो आणि लगेचच आत्या कांगावा करू लागते की हे सगळं काय आहे. सुप्रिया, अगं या अर्णवने आपल्या इशूशी लग्न केलं आहे, हे काय बोलतोय, याच्यावर आपण अजिबात विश्वास ठेवायचा नाही आहे. हा कशाला गेला आहे तिकडे, आणि राकेशजी कुठे आहेत, मला खरंच कळत नाही आहे, हा माणूस असा का वागतोय. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की मलाही कळत नाही आहे हे नेमकं काय झालं आहे, तिथे कोणती परिस्थिती आली आणि राकेशजी ते कुठेही दिसत नाही आहेत, नेमके ते कुठे गेले असतील, काहीच अंदाजा नाही आहे. तेव्हा राकेशजींना फोन लावूया असं म्हणून आता आत्या बाजूला निघून जाते आणि नम्रता विचार करते की नाही, याचा अर्थ ईश्वरी जेव्हा मंगळसूत्र घातलं आहे किंवा अर्णवसोबत ती उभी आहे ती नकार देत नाही आहे, म्हणजेच ईश्वरीला हे लग्न मनापासून मान्य असेल. आत्या म्हणते की हे बघ सुप्रिया, काही झालं ना तरीही त्या अर्णवला मी सोडणार नाही आहे. ईश्वरीच्या बाबतीत जे काही त्याने केलं आहे त्या बाबतीत त्याला मी जाब विचारणारच आहे. तेव्हा मग आता ईश्वरी ही तिला चक्कर येत असते. ती अर्णवला म्हणते की प्लीज गाडी बाजूला थांबवा. ते बाहेर उतरतात. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला कळत आहे का तुम्ही काय केलं आहेत ते. अहो, तुम्ही हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं आहे, तुम्हाला काही कळतं आहे का याचा अर्थ काय आहे. अहो, हे नवरा बायकोचं अतूट आणि पवित्र नातं असतं आणि हे काळे मणी आणि हे ज्या 2 माट्या आहेत याचा अर्थ समजतोय का तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला सगळं कळतं, मी काही लहान नाही आहे, पण तुला वाचवण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मला कळतं आहे तुम्ही तुमचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी हे सगळं केलं आहे, बरोबर ना, त्यामुळे तुम्ही हे सगळं वागलात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुला समजत नाही आहे, तू तिथे का गेली होतीस, अशा हॉटेलमध्ये जाण्याच्या अगोदर तुला काही विचार करता आला नाही का. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मी तुमचं ना काहीच ऐकून घेणार नाही आहे, तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं आहे, मला कळतं आहे. नाही, मी तुम्हाला बघणारही नाही आहे, तुमचा चेहराही नका दाखवू मला, जा प्लीज, दूर जा माझ्यापासून, असं म्हणून ईश्वरी त्याला ओरडत असते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, अगं तुला कळतंय तू काय बोलतेस ते, विचार कर जरा, आता मी आलो नसतो तर तुला त्या दुसऱ्या मुलींसारखं पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले असते, तुझी बदनामी झाली असती, घरच्यांना बोलवलं असतं, कळतंय का तुला. तेव्हा मग अर्णवला ईश्वरी म्हणते की ठीक आहे, ते बघितलं असतं, परंतु मला काहीच कळत नाही आहे हे सगळं काय, आणि राकेशजी हे कुठे आहेत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की फाईन, मी लांबच जायचं ना, जातो मी लांब, असं म्हणून तो बाजूला येऊन उभा राहतो आणि म्हणतो की मिस इंदोर, तुला कळत नाही आहे, तुला जो राकेशजी चांगला वाटतोय ना तो नाही आहे, तो फसवतोय तुझ्या फॅमिलीला, माझ्या फॅमिलीला. अगं तुला कळत नाही आहे, तुझ्याशी लग्नाचं नाटक करतोय, त्याचं ऑलरेडी एक लग्न झालं आहे माझ्या ताईसोबत आणि तिलाही त्याने अंधारात ठेवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुला समजत नाही आहेत मिस इंदोर. अगं तुला कळतं आहे त्याने खूप मोठा आघात केला आहे तुझ्यावर. अगं तुझ्याशी लग्न करून तुला त्या लॉजवर घेऊन जात होता, लग्नाच्या अगोदरच तुला फसवत होता तो. आणि बघ, तुला विश्वास नसत बसत ना, तर बघ ताईच्या लग्नाचा फोटो, आणि तो फोटो दाखवतो आणि मागे वळून बघतो तर ईश्वरी तिथे चक्कर येऊन पडलेली असते, तिने काहीच ऐकलेलं नसतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, ईश्वरी अर्णवला सांगत असते की मीडियासमोर जाहीर करून आणि हे मंगळसूत्र गळ्यात घालून हे लग्न होत नसतं आणि तुम्ही हे जे लग्न करून मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय ते मला मान्य नाही आहे, तुम्ही तुमचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी हे सगळं केलं आहे. ईश्वरीला अर्णव सांगतो की मिस इंदोर, तिथे काय परिस्थिती होती, काय घडलं होतं हे सगळं तुला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे तू प्लीज असं काही बोलून दाखवू नकोस, माहिती आहे तुला सगळं. ईश्वरी म्हणते की हो माहिती आहे मला सगळं, परंतु तरीही मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही मंगळसूत्र हे घातलंय आणि सगळ्यांसमोर जाहीर केलंय म्हणजे मी तुमची बायको झाली आणि तुम्ही माझा नवरा, तर मी हे मान्य करणार नाही, तुमच्या नावाचं मंगळसूत्र मी घालून मिरवणार नाही, हे लग्न मला अजिबात मान्य नाही आहे, हे गळ्यात मंगळसूत्र घालून हे लग्न झालं असं मी समजत नाही आहे. आणि माझ्या बाबांनी माझ्या आणि राकेशजींच्या लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं आणि मग माझ्या बाबांचं अशा प्रकारे स्वप्न मोडून अर्णव राजे शिर्केंच्या गळ्यात त्याने घातलेले मंगळसूत्र मी मिरवू शकत नाही. बाबा तुम्ही काळजी करू नका, तुमचं स्वप्न मी पूर्ण करणार, राकेशजी आणि माझं लग्न होण्याचं स्वप्न मी पूर्ण करणार आणि म्हणूनच मी यांनी घातलेलं मंगळसूत्र अशा प्रकारे गळ्यात घालून मिरवू शकणार नाही.
आता मी हे मंगळसूत्र काढतीये असं म्हणून ईश्वरी आता ते मंगळसूत्र बाबांच्या समोरच काढायला निघालेली असते. तेवढ्यातच बाबा तिचा हात धरून मंगळसूत्र काढायला सांगत नाहीत. ईश्वरी बघतच राहते आणि त्याच वेळेला मग बाबा हे तिला मंगळसूत्र काढू नको असं सांगतात आणि खुणावतात. आता नेमकं पुढे काय होणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.